इकडे अमरावतीत लाडक्या बहिणींचा मोर्चा निघालाय। मनपा निवडणूक संपली तरी हप्ता मिळाला नाही म्हणून त्या आक्रमक झाल्या। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावरती त्यांनी मोर्चा काढलाय। खात्यात पैसे जमा न झाल्याने बहिणी भडकल्यात। आमची मागणी याचीच आहे की आमची जे केवायसी सांगितली होती ते आम्हाला करायलाच नव्हती पाहिजे। आमचे पहिलेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते, मग कशाला हे नवीन कशाला आणलं, कशाला आणायला पाहिजे नव्हतं। हे सगळ्यांचं महिलांचं म्हणणं आहे की हे केवायसीचं बरेच महिलांना काहीच समजत नाही, ऑनलाईन समजत नाही, अँड्रॉइड मोबाईल नाही त्यांच्याकडे, मग त्यांना कसं माहीत पडणार की ही केवायसी करायची आहे। तुम्ही 8 दिवसाची मोहलत दिली, मग 8 दिवसात नाही झाली त्यांची तर मग त्यांना जे गरजू म्हणते तेच चुकलेत ना। त्या याला जे हुशार आहे त्यांनी केलं आणि बरं साईट पण बंद करून ठेवली ना। रात्री 3 वाजता थोडी केवायसी करणार आहे कोणी, दिवसभर इतके लोक आहेत इथं महाराष्ट्रात करणारे, तर मग त्या लोकांनी अगर सगळ्यांनी करत असले तर साईट तिथं बिझी नाही दाखवणार का? मग रात्रीची महिला काय जाऊन दुकानात याच्या शेतूमध्ये जाऊन थोडी हे करणार आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ गेल्या 2 महिन्यांपासून मिळाला नाहीये, त्यामुळे महिलांमध्ये हा असंतोष आपण पाहतोय। वर्ध्यात सुद्धा राष्ट्रवादी शरद पवार युवतीच्या नेतृत्वाखाली महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक दिली आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांनी निवेदन पाठवलंय। योजनेचा हप्ता तातडीने खात्यात जमा करा अशी मागणी करण्यात आली आहे। तर येत्या 10 दिवसांत प्रश्न सुटला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महिलांनी दिला। यांचा प्रॉब्लेम हाच आहे की काही महिलांचा केवायसी झाला आहे, काही महिलांचा केवायसीचा प्रॉब्लेम होता आणि तो सॉल्व्ह झाल्यावर सुद्धा त्यांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाही आहेत। बाल कल्याण विभागामध्ये त्या जाऊन आल्या आहेत स्वतः, आम्ही त्यांच्यासोबत पाठपुरावा केला, पण त्यानंतरही त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाही आहेत। तर या निमित्ताने आम्ही इथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन निवेदन दिलेलं आहे। येत्या 8 ते 10 दिवसात जर हा प्रॉब्लेम आमच्या महिला भगिनींचा हे करण्यात नाही आला, सॉल्व्ह करण्यात नाही आला, तर आम्ही पुढे आंदोलन घेण्याचं ठरवलेलं आहे।